जय श्री कृष्ण माऊली. आपण सांगत आहे भक्ती विजय ग्रंथ. मागच्या अध्यायात काय झालं होतं का भीमातिरीच्या काठाला एक शिंपला वाहता आला होता आणि त्याच्यातून नामदेवाचा जन्म झाला. आता तसंच बघा, भगीरथीच्या काठाला एक शिंपला वाहत आलेला आहे आणि त्याच्यातून कबीरदासांचा जन्म झालेला आहे. कबीरदास कोण होते? सुखाचार्याचा अवतार. शुक सांगतात शौनकाधिक ऋषी प्रम, त्याच प्रकारे वर्णन जे ते करतात बर का. कोणते शुक? नैमी सारण्यामध्ये जे भागवत सांगतात ना ते शुक द्वापर युगातले, आणि त्यांनी ह्या कलियुगात अवतार घेतलेला आहे. कोणाचा? कबीराचा. मग कबीर साधे आहेत का? अहो, ह्या संतांच्या कथा अमृतापेक्षा गोड आहेत. देवी देवतांना पण ह्या कथा ऐकायला भेटत नाहीत. इंद्र चंद्र ह्यांना पण दुर्लभ आहेत ह्या कथा. त्याच्यामुळं आपण 5 मिनिटं वेळ काढून ऐका की, कारण मनुष्य देह सारखा सारखा येत नाही. मनुष्य देह दुर्लभ आहे, म्हणून भगवंताची कथा ऐकलीच पाहिजे. आणि संतांच्या कथा अमृतापेक्षा गोड आहेत. कबीरदासांचा जन्म कसा झाला बघा. वाराणसी मध्ये भगीरथी, त्यालाच गंगा म्हणतात. भगीरथ राजांनी स्वर्गाहून खाली आणली होती ती गंगा. त्या गंगेमध्ये एक शिंपला वाहत वाहत आला आणि तो मणिकर्णिकेच्या घाटाजवळ वाहत होता. तमाल मोमीन असा एक ग्रस्त तिथे आला आणि त्यांना तो शिंपला दिसला. त्यांनी तो शिंपला घेतला. बघतात तर काय, त्याच्यातून सुंदर असं गोंडस बाळ दिसलं. त्यांनी कपड्यात गुंढाळलं आणि घरी घेऊन आले. तमाल मोमीन तप साधन काही न करता ते बाळ घरी घेऊन आलेत. म्हणजे साधं बाळ होतं का हो ते? सुखाचार्याचा अवतार. म्हणजे असं झालं होतं, दारात शिंदीचं झाड लावायला गेलं, ते ताडाचं झाड लावायला गेले आणि तिथे अचानक कल्पतरू उतरला. चोराची संगत करायला गेले आणि पुढून सद्गुरू आलेले आहेत. भांडण ऐकायला गेले आणि एकदम शुद्ध गायन कानावर पडत आहे. अशी गत त्या तमाल मोमीनची झालेली आहे. काय भाग्य त्या तमाल मोमीनचं का सुखाचार्याने त्यांच्या घरी अवतार घ्यावा. तमाल मोमीनच्या घरी बाळ आलेला आहे आणि त्यांच्या पत्नीला पान्हा फुटलेला आहे. सुंदर गोंडस गोजीर ते बाळ पाहून त्यांना एवढा आनंद वाटत होता का आज आमचं भाग्य किती उदयाला आलेलं आहे. त्यांनी त्याचं नाव कबीर ठेवलं. कबीर लहानपणापासूनच ईश्वर भक्ती करणारा होता. त्यांचे गुण काय, त्यांचं म्हणजे कीर्ती काय, एवढी आवडायची ना. सर्व लोक, गावातले लोक त्या तमाल मोमीनच्या घरी यायचे आणि कबीराची कीर्ती ऐकायचे. कबीर लहानपणापासूनच ईश्वर भक्तीमध्ये रममान झालेले होते. सतत त्यांच्या मुखामध्ये राम 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 असे शब्द निघत होते. आजूबाजूच्या लोकांना एवढा आनंद वाटत होता का काय या तमाल मोमीनचं पुण्य, काहीतरी भाग्य, म्हणून असं बाळ यांच्या घरी जन्माला आलेला आहे. सगळे लोक त्याचं कौतुक करायचे. पण दिवसांदिवस ते कबीरदास समाधीत जायला लागले. राम राम म्हणता म्हणता समाधीस्थ होत होते. त्यांना देह भान राहत नव्हतं. लहानाचे मोठे झाले, त्यांचं लग्न झालं. आई वडील सांगायला लागले का बाळा तू थोडंसं व्यवहारामध्ये मन लाव, पण त्यांचं मन लागत नव्हतं. संसार आणि परमार्थ ही विरुद्ध दिशा आहे. ज्याला जमतं त्यालाच जमतं.
परमार्थ करायला गेलं तर संसाराकडे दुर्लक्ष होतं आणि संसार करायला गेलं तर परमार्थाकडे दुर्लक्ष होतं. करायचं काय? पण संतांनी दोन्हीही कव्हर केले बघा, परमार्थही आणि संसारही. कसं शक्य आहे हो? जसं बोरीच्या बनामध्ये केळीचं झाड लावावं, ते केळीचं झाड पानं त्याचे एकदम कोमल मऊ असतात, राहील का केळीचं झाड? पानं फाटून जातील ना. तशी गत आहे ह्या संसाराची आणि परमार्थाची. उदार आणि कृपण, महाकंजूस माणूस आणि एक उदार, त्याला रोज दान धर्म करूशे वाटतो. ह्याचं टिपण बसल का? नाही बसू शकत. पतिव्रता आणि वेश्या ह्या दोघीचं कधीच पटणार नाही. तसं संसार आणि भक्ती ह्या दोन्हीचं कधीच पटत नाही. तरी पण संतांनी संसारात राहून परमार्थ केलेला आहे. एवढी कठीण परिस्थिती आली, लोक हसत होती, तसेच कबीराला लोक हसतायत आणि निंदा करतायत. हा सतत समाधीत असतो, हा वेडा आहे, ह्यांच्या पोटी मुलगा वेडा जन्माला आलेला आहे, असे संसारिक लोक म्हणतात. आणि जे परमार्थिक आहेत ना, ते म्हणतात वा, खरोखर लहानपणापासून एवढं देवाचं वेड आणि आतापासून समाधीस्थ होतात, म्हणजे खरोखर भगवंतच आहेत. कृष्ण चरित्र लावलेला आहे आणि ऐकायला कोण आहे? तर शिशुपाळ. रामायण लावलेला आहे, ऐकायला कोण? रावण. विष आणि अमृत एकत्र येत नाही, तसं संसार आणि भक्ती ही कधीच एकत्र येत नाही. भक्ती करायला गेलं तर संसार होत नाही आणि संसार करायला गेलं तर भक्ती होत नाही. हे कबीरदासाच्या जीवनात सध्या चालू आहे. कबीरदासाने काय करावं? राम भजन चालू करावं आणि नेत्र बंद करावेत आणि समाधीस्थ व्हावं. समाधीस्थ झाले की आईनी जवळ यावं आणि त्या कबीराला हलवावं. अरे कबीरा, तुला काय झालं कबीरा? उठ बरं. अरे शेले विणायचे पडलेले आहेत आणि तू काय करतोस? कबीरा उठ, तुला काय झालंय? अशी परिस्थिती व्हायची. कधी कधी ती आई काय करायची, एखाद्या भक्ताकडं न्यायची, तांत्रिकाकडं, का माझ्या कबीराला काय झालंय हे बघा. संसारिकाला ईश्वर भक्ती समजत नाही, काय करावं काही कळत नाही. कबीराची आई थक्क झाली का काय करू या कबीराचं. आजूबाजूवाले गावातले लोक हसायला लागलेत का कबीर वेडा आहे. कबीर राम 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 असे समाधीस्थ व्हायचे. समाधीस्थ झाले की परत सावध व्हायचे, नाही नाही माझी आई मारेल आता, मला हे शेले विणायचे आहेत, आणि परत सावध व्हायचे आणि शेला हातात विणायला घेतला की परत समाधीत जायचे. काय करावं अशी अवस्था? कसं व्हायचं? परत घाबरून उठायचे समाधीतून आणि शेले विणायला लागायचे, कारण माझी आई मारेल. भगवंत मजा बघायचे, काय माझ्या भक्ताची अवस्था आहे. कबीर समाधीत गेले की रामचंद्रानी यावं आणि ते कबीराचे शेले विणून द्यावेत. वैकुंठाचा धनी ब्रह्मांड नायक प्रभू रामचंद्र, पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र आणि त्या कबीराच्या घरी शेले विणतायत. काय सांगावं ह्या देवाची लीला आणि कौतुक. ऐका महिमा आवडीची, बोरे खाये भिलनीची, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. काय पाहिजे देवाला? भक्ती आणि प्रेम. थोर प्रेमाचा भुकेला, फक्त त्याला तेच लागतं. उंच निंच काही नेने भगवंते, तिष्ठे भाव भक्त देखून या. देव बघतो का हो? हा श्रीमंत आहे याच्याच घरी जावं, हा गरीब आहे याच्या घरी जाऊ नाही का? याची जात हलकी आहे आणि याची जात भारी आहे असं बघत नाही. फक्त काय बघतो? भाव बघतो.
मग त्याला काही समजत नाही. असं देव आणि कबीर दोघं मिळून शेले विणतात. कबीरदास समाधीतून बाहेर आले आणि बघतात तर काय, भगवंत शेले विणतायत. दोघांनी मिळून शेले विणले आणि पूर्ण शेले विणून झाले आणि त्याची घडी केली आणि घरी आई पुढे ठेवलेली आहे. बघ आई, मी पूर्ण शेले विणून झालेले आहेत. आईने बघितलं तर शेला पूर्ण विणून झालेला आहे. आई म्हणते, अरे बाळा, आता शेला विणलास ना, आता हा शेला घेऊन तू बाजारात जा आणि विकून ये आणि त्याचे पैसे घेऊन ये आणि मग परत शेले विणायला सुरुवात कर. कबीरदास ते शेले घेऊन बाजारात गेलेत आणि बाजारात शेले विकायला बसलेले आहेत. भगवंतानी शेले विणल्याले सांगा कसे असतील होते, आणि ते खरंच बाजारात विकतील का? भगवंतानी विणल्याले शेले, भगवंतानी घडवलेले मटके, त्याच्यातले काही काही सुधारलेले आहेत. जसा शिंपल्यात मोती असतो ना, काहीच शिंपल्यात मोती निघतात, काही शिंपल्यात बाऊ निघतात. पण भगवंतानी घडवलेला आहे नव तो शिंपला. तर तुम्ही काहीतरी सुधारणा करा ना. एक दिवस असाच वाया घालू नका. काहीतरी फळ करा. 10 मिनिटं कथा ऐका, सत्संग जा, त्यानेच उद्धार होणार आहे. हे लक्षात घ्या. भगवंतानी शेले विणलेले आहेत आणि कबीरदास बाजारात बसलेले आहेत. ते शेले बघितले की लोकांचे डोळे दिपायचे. एवढा भाव असेल या शेल्याला असं मनात म्हणायचे. आपली पात्रता नाही ते शेले घ्यायची. लोक निघून जायचे. पॉकेटात पैसे बघायचे, अरे पैसे तर कमी आहेत, शेला तर खूप छान दिसतो, पण घ्यायचा कसा, भावच विचारायचे नाही. लांबूनच पळायचे ते शेला बघितला की. कारण त्याचं मोल अनमोल मोल आहे. ते शेले कोणीच घेत नव्हतं. लांबून लांबून जायचे लोक, पण त्या शेल्याचा भाव विचारायची ताकद होत नव्हती. बाजार पूर्ण संपून गेला, पण कबीराचा शेला विकल्या गेला नाही. कबीराला वाटलं घरी जावं तर आई मारेल, म्हणून कबीरदास तिथेच भजन करीत बसले. कबीरदासाचे शेले विकल्या गेले नाही. बाजार संपून गेला. आता पुढे कबीरदास काय करतात हे आपण नक्की बघा. खूप मजेशीर आहे. आता आपण इथेच थांबूया. गोपाल कृष्ण महाराज की जय.